काही वेळाच्या नंतर भगवंताचं दर्शन झालं आणि मग स्वतःच्या बुद्धीला सांगितलं की मी रूप पाहता क्षणी सुखी झालो. रूप बघायचा आनंद कळला तो संतांना, गोपिकांना आणि भक्तांना. देवाचं रूप बघायचा आनंद संतांना कळाला, गोपिकांना कळाला आणि भक्तांना कळाला. टाइमपास म्हणून व्याईंकडे जायला गावामध्ये मंदिर देखील उभो त्याला देव दिकत नाही. देव देखासाठी स्पेशल दर्शनलेच जाणं पडस. महिन्याची वारी करणाऱ्या वारकरीला विचारा दर्शनाचा आनंद काय असतो. महिन्याचा थकवाच जातो महाराज 2 मिनिटाच्या दर्शनात. फक्त मनात भाव चांगले पाहिजे तर होतं ते, नाहीतर ते एवढं शक्य नाही. सहजासहजी भगवंत भेट नाही आणि भगवंताप्रती आनंद व्यक्त करणं एवढं सोपं नाही आहे. हो, एक पोरगा घ्या, पोर देखाले. रूप पाहता क्षणी सुखी झालो या विषयावर बोलतोय. आमचे आबा भारी सांगतात. आमची चर्चा होते ना फोनवर, याच विषयावर होते, बोलत राहतात आमचे आबा. आबा मला बोलले होते हा दृष्टांत. एक पोरगा पोरगी देखाल घ्या, पोरगी देखाल घ्या, नवरदेव पोरगा, त्यांना भाऊ, त्यांना बाप आणि त्यांना मित्र, 4 जणे होतात बाबा. 4 जणे पोर देखाल घ्यात. पोरवूनी पाणी दी गई, पोय लईने पोय खावाय गे. मग बापनी पोरी आली तर म्हणे बावड्या पोर आवडणी कर तुले. मान काल टाकली नाही याने. म्हणे अहो बापले सांगायला लाजी राय नवीन. बाहुली विचारायला म्हणे वय रे तून बाहुली विचार रे त्याला पोर आवडणी का. म्हणे का रे बावड्या पोर रे पोर आवडणी का. 1 बी नाही 2 बी नाही बावड्या. म्हणे बाहुले विचार मावस होईन. मग मित्र संगी होता त्याला म्हणे वय रे तू मित्र विचार रे याला पोर आवडणी का. बावड्या पोर आवडणी कार तुले. मी पोरच द की नाही म्हणे ओ बानाट सुरत ना माडे पोय खावा लिहिलं होता का. हा पोरच द की नाही, पाणी दी गई, चहा दी गई, पोहे खावाय गे ताटली वरीच नाही. तो म्हणे जीवान खरं सांगत म्हणे हिंमतच होईनी नाही म्हणे पोरकडे देखाने. म्हणे त्या जेवणले थांबड राहणार, जेवण ना टाइमले तरी ध्यान देजो, मी तुला इशारा करा का देखील जो पोरकडे. हा म्हणे पोर पहिला मग ताट ठीक आहे, डाळ भात मस्त शिरा होता, मटणी उसळ होती, ताट ठीक आहे. पोर दुसऱ्यांदा वरण वाढालो मी. अहो मित्र म्हणे बावड्या पोरी राहिनी देखील येर म्हणे जेमतेम वर मान करीन पोर दकी याने. पोर वाडी शिनिंग गई तो लोक किचन रूम निकडे दकी राहिना. पडदा टाकेल होता ना त्याला असं वाटव पडदा कवय उडी नि कवय तीन तोंडी खेळलो इथला नेता त्यालपणा. पोरगी तर ताई नोनी आगो उसळ मटणी उसळ लिशनी मटणी भाजी. प्रत्येकले विचारी भाजी टाकू का भाजी टाकू का. यान भाजींकडे नाही द्यान यान पोरणीचकडे द्यान होते. पोरणीकडे दका दका मग यांनी भात राहू देना शिरा उचलीन वरण मा कालाय राहता. वरण मा शिरा कालाय राहता. ती पोरा हसत हसत गरमा घुसणी. त्या मैत्रिणी म्हणे का होती ती का बा अशी राहिनी. माय म्हणे अहो बानट सुरूत ना वरण मा शिरा कालाय राहिना म्हणे. असा गणच उलगेल वावरे राहतस. रूप पाहता क्षणी माऊली ज्ञानोबा राय म्हणतात संवाद साधला. ए साजने अगं मी पाहता क्षणी सुखी झालो. सुखी झालेत ना ज्यांनी देवाचं दर्शन घेतलं ते सुखी झालेत. मी वृंदावनमध्ये माझे गुरुजी सांगतात बालाजी बाबा, तुम्ही ओळखत असाल चांगलं. तर बालाजी बाबा सांगत होते भगवंताचं दर्शन करणं पण एवढं सोपं नाही आहे. आपण नामचिंतन करू शकतो पण दर्शन समोर भगवंत आल्याच्या नंतर बघण्याची दृष्टी आपली नाही आहे. आमच्या इथे एक साधू महात्मा होते, त्यांचे शिष्य होते, ते पण साधूच आहे. निधिवन करून एक मंदिर आहे बाबा. निधिवन मध्ये टोटलही झाडं 16,108 झाडे, जेवढ्या गोपिका होत्या का तेवढे झाडे माऊली बाबा. आणि ते झाड गोपिकांचं रूप धारण करतात रात्री आणि भगवंत त्यांच्यासोबत रासक्रीडा करतात, रासक्रीडा खेळतात. ही सत्य घटना आहे. पण त्या साधू लोकांमध्ये चर्चा या लहान्या साधू बाबांनी ऐकली. जर भगवंत तिथं दिसत असेल तर का नाही मी भगवंत बघितला पाहिजे. एके दिवशी मंदिरात जाऊन बसले हे साधू बाबा, मोठ्या महात्म्याचे शिष्य होते. मध्ये जाऊन बसले पर ते पुजारी लोकांनी बघितलं. बघितल्याच्या नंतर बोले हाँ क्या कर रहे हो आप साधु बाबा, मुझे भगवान देखना है. अरे भगवान इतनी सस्ती चीज थोड़ी ना है, आप कभी भी भगवान को देख सकते हो. अरे इतने आप में हिम्मत नहीं है, चले जाओ यहाँ से. या साधू महात्म्याचा हात धरला, त्याला मंदिराच्या बाहेर केलं त्या पुजारी लोकांनी.
प्रियाच्या मनात होतं जर निधीवनमध्ये गोपिकांसोबत रासक्रीडा खेळत असेल भगवंत तर का ना मी बघितलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी अशा जागेवर लपून बसला, कोणालाच दिसत नाही. तिथं CCTV कॅमेरे वगैरे सगळी सुविधा, पण तरी अशा जागेवर जाऊन बसला, कोणाला दिसलाच नाही. मग रात्री त्याला भगवंताचं दर्शन घेतलं असेल, पण मूर्छा येऊन पडलेला होता, बेहोश पडलेला होता. ते पुजारी आले, त्यांनी बघितलं बेशुद्ध पडलेला आहे साधू महात्मा. त्या साधू महात्म्याला उचललं, बाहेर आणलं आणि कोणीतरी एका बाबानं सांगितलं की त्या महात्म्याचे ते महंतांचे शिष्य आहेत म्हणून. मग त्या आश्रमावर नेऊन सोडलं या पोराला, साधू महात्म्याला. त्या आश्रमावर सोडलं. सोडल्याच्या नंतर त्याच्या तोंडावर पाणी वगैरे शिंपडलं, त्याला बोलकं केलं आणि गुरुजींनी विचारलं तिथं कशासाठी गेला होता? म्हणले देवाला बघायला. अक्कल आहे का तुला? अक्कल? देव बघणं एवढं सोपं आहे का? अरे देव बघायचं एवढं सोपं नाही. स्वतः अर्जुन देवाचा मित्र होता, दाजी पण होता, तरी सुद्धा अर्जुनाला गीता सांगत असताना पहिले कृपा दृष्टी केली आणि मग अर्जुनाच्या समोर खरं रूप प्रगट केलं. कारण खरं रूप आपण बघू शकत नाही भगवंताचं. आणि एवढं सोपं आहे का देवाला पाहणं? कस काय गेला होता तू? साधू बाबा ने सांगितलं कोई बात नहीं, अब तू यहीं पे बैठ, जब तक मैं जमुना जी में स्नान करके आता हूँ तब तक यहीं पे बैठना है तुझे. कोई बात नहीं गुरुजी, आप स्नान करके आओ. पोरगा तिथं बसला तो साधू आणि गुरुजी गेले ना स्नान करायला. गुरुजी स्नान करायला गेले. या पोराने एक कागद घेतला, पेन घेतली, त्या कागदावर लिहून दिलं, जिस आंखों ने भगवान को देख लिया उन आंखों को जगत देखने की जरूरत नहीं है. आणि दृष्टी जर चांगली असेल महाराज तर भगवंताला बघण्याची चांगली दृष्टी असेल तो भगवंत बघू पण शकतो. कशी दृष्टी असली पाहिजे माहितीये का? भगवंताला सगळ्या शृंगारानं तुम्ही ऍक्सेप्ट करायला पाहिजे. कारण आमच्या वृंदावन मध्ये ना एक गीत म्हणतात, एक कवीने गोड भजन लिहिलंय, हे सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया. 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 एक तो तेरे नैन तिरछे, दूसरा काजल लगा, दूसरा काजल लगा, दूसरा काजल लगा. तीसरा नजर मिलाना दिल दीवाना हो गया. सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया. सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया. सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया. एक तो तेरे ओठ पतले, दूसरा लाली लगी, तीसरा तेरा मुस्कुराना दिल दीवाना हो गया. सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया. आपण हे लावून घेतलं शृंगार फक्त स्त्रियांसाठी. आपल्याला शृंगार करायला चालतं म्हणून तर रविकिरण शृंगार करून उभा राहतो. तेही प्रमाण सहित पटवेल, पण त्या डाबरामाना बेडकाशल्या असं वाटत हाय डाबरच समुद्र आहे. नाही रे, समुद्र मोठं आहे रे, बानट सुरुत ना. भगवंतानंही शृंगार केलाय. एक तो तेरे हाथ कोमल, दूसरा मेहंदी रची,
तीसरा मुरली बजाना दिल दीवाना हो गया। तीसरा मुरली बजाना दिल दीवाना हो गया। स्वतः माझा जगाचा मालक, फक्त बघण्याची दृष्टी आपली चांगली पाहिजे। वृंदावन मध्ये जाशाल ना, जे बिहारीजीचं मंदिर आहे ना, बिहारीजीच्या मंदिरामध्ये जे मेन मंदिर आहे, ज्याला खूप महत्व दिलं जातं वृंदावन मध्ये, त्या मंदिरामध्ये भगवंत आठवड्यातनं एकदा राधाराणीचा ड्रेस घालून बसतात। कोणी गोष्ट सांग राहिनो देवनी बरं, हा बरसाण्यामध्ये राधाराणीचं गाव आहे, मंदिर राधाराणीचा, पण तिथं माझा कन्हैया डोक्यावर ओढणी घेऊन बसलेला असतो। क्योंकि का बर, तो एक गोपी भाव असतो। ज्या दिवशी आपल्याला भाव कळला ना, त्या दिवशी किड पाडणं बंद करून घेशाल। विठ्ठल विठ्ठल देवाचं सांगायचं म्हणल्यावर काय काय सांगावं महाराज, आणि आज ते पुरं चित लाग राही ना म्हणा, काय काय सांगून काय काय नाही बा असं। हा मग लोके चांगला राहणार का चित लाग जास, आणि मला ना वावर दखीने उत्पन्न काढा ना आवडस। ऐकणारा लोके चांगला दिखी राहणार, शास्त्रशुद्ध पद्धत मग ऐकी राहणार म्हणजे मला चिंतन मांडाना आवडी राहणार। तुम्ही जर नुसता हासान करता बसेल राहतात, ते मी बी असं उसळ घसळ करीन, निघी जातो। बरोबर आहे की नाही, लोके चांगला पाहिजे ऐकणारा। माऊली बाबा खरं आहे की नाही, चांगला लोके राहणार का चिंतन मांडायला आवडस आपले। हा आणि असा लोके पाहिजे, मी सहज विनोद करायनो तरी बी अशी राहणार। फेकू का समाजात बरं कितला का प्रेम करणार आहात ना, मला मना उद्धार कर टाकते त्या। विठ्ठल लोक चांगले असल्यावर आपलं चित्तही लागतं महाराज। असं बोलताच बरोबर हसणार ना, हास एकाच शब्द सुटणार का लगेच लोक हसतात। मला आवडी जास, आणि माणूसने नेहमी हसत खेळत राहायला पाहिजे, हसतो त्याला रोग नसतो। बरोबर आहे की नाही, मी थोडंसं बोल राहिनो तरी लोक असे राहणार मेलीन बाबा, महिला माता बी माणसे बी असं चित लाग जास ना म्हण, लोके बारी राहणार का। नाही ते काय काय ठिकाणी अख्खा वावर फिर येऊन मुठभर शेंगा, ओ बापरे उलगेल वावर मा बशी गई तू रे भाऊ। असं कोरं का शेंगा सापडायला पाहिजे, मग चित लागस। असं हसत खेळत राहणार का म्हण बी चित लागस। बाकी ना लोक हसाल बी कंजूशी करतस, आम्ही हसालता ना, तू मोक्या हस रे उपडी जाशी रे महाराज। पक्की गॅरंटी आपला कीर्तन मा जर मन कोली ना आशिली ना, कीर्तन विनोदाचा विषय नाही या, मला मान्य, नुसता हासाडीसनी कीर्तन करणं ते काही योग्य नाहीये, पण मी चिंतनाला लागूनच विषय मांडण्याचा प्रयत्न करतो। आणि आपण सांगू का, हासांसाठी कीर्तन राहत नाही, पण मी मुद्दाम हासाडाना प्रयत्न करस। कारण काय माहितीये का, रडावणारा त्या आजूबाजूमा बी राहणार, आपण हासाडणारा बनी जाऊत म्हणतो। म्हणून थोडं विनोदात सांगण्याचा प्रयत्न करतो ना, असा लोके राहणार का मग चित लागस। सहज बोल राहिनो तरी अशी राहणार, आणि मला पक्की गॅरंटी माऊली बाबा, या लोके जर कधी आपला कीर्तन मासा दिल पोलिसने आशिली ते ना, 6 महिना अटॅक येऊन आपली गॅरंटी, 6 महिना अटॅक येऊन आपली गॅरंटी। मग बाकी ना लोके म्हणतच होते, मग 6 महिन्यानंतर काय करा ना, आको 50 दी टाका ना ना, मरण नाही म्हणल्यावर काय। विठ्ठल विठ्ठल माऊली ज्ञानोबाराय सांगत होते, रूप पाहता क्षणी मी सुखी झालो। मग स्वतःच्या बुद्धीनं माऊली ज्ञानोबारायांना क्वेश्चन केला, माऊली तुम्ही रूप पाहता क्षणी सुखी झालात, असं काय बघितलं। माऊलींनी गोड सांगितलं, बुद्धीशी संवाद। स्वतःची बुद्धीच माऊलींना सांगत होती, तुम्ही पाहिल्याच्या नंतर सुखी झालात, रूप पाहता क्षणी तुम्ही सुखी झालात, असं पाहिलंय काय, कोणाला बघितल्याच्या नंतर तुम्ही सुखी झालात। तेव्हा माऊली ज्ञानोबाराय सांगतात, अगं बाई त्याला बघितलं
कोणाला? तो विठ्ठल जो पंढरपुरात विटेवर उभा आहे ना, त्याला मी बघितलं. बुद्धीचं तरी रिप्लाय येत नाही, बुद्धी काहीच बोलत नाही. माऊलींना वाटलं बुद्धीला कळलं नाही वाटतं. पुन्हा सांगितलं, अगं बाई तो विटेवरचा मालक नाही समजत तुला? अगं तो माधव जो गोपिकांसोबत रास क्रीडा खेळतोय ना, त्याला मी बघितलं. महाराज सांगतात अभंगाच्या द्वितीय चरणावर, तो हा विठ्ठल बरोबा, तो हा विठ्ठल बरोबा, बरोबा, तो हा विठ्ठल बरोबा, तो हा विठ्ठल बरोबा, बरोबा, तो हा विठ्ठल बरोबा, तो हा विठ्ठल बरोबा, बरोबा, तो हा विठ्ठल बरोबा, तो हा विठ्ठल बरोबा, बरोबा, तो हा विठ्ठल बरोबा, तो हा विठ्ठल बरोबा, तो हा माधव बरोबा, तो हा माधव बरोबा, तो हा माधव बरोबा, तो हा माधव बरोबा, बरोबा, तो हा विठ्ठल बरोबा, तो हा विठ्ठल बरोबा, बरोबा, तो हा विठ्ठल बरोबा, तो हा विठ्ठल बरोबा, तो हा माधव बरोबा, तो हा माधव बरोबा, तो हा माधव बरोबा, तो हा माधव बरोबा, बरोबा, तो हा विठ्ठल बरोबा, तो हा माधव बरोबा, तो हा विठ्ठल बरोबा, तो हा विठ्ठल बरोबा, बरोबा. वा, त्या माधवाला मी बघितलं, त्या विठ्ठलाला बघितलं. बुद्धीने सांगितलं, बोलू नका. बुद्धीने सांगितलं, माऊली तुम्ही आत्ताच बसले नामचिंतनाला आणि बसल्याच्या नंतर लगेच भगवंताचं दर्शन झालं तुम्हाला. लगेच विठ्ठलाला बघितलं, लगेच त्या महादेवाला गोविंदाला बघितलं. देव एवढा स्वस्त आहे का सहज भेटून जातो? जपी तपी संन्यासी साधूंनी पूर्ण आयुष्य खर्च केलं, त्यांना पूर्ण आयुष्यभरात देव दिसला नाही आणि तुम्ही बसल्या जागी लगेच भगवंताची प्राप्ती झाली. एवढं कसं शक्य? माऊली सांगतात, बाई बसल्या जागी भगवंत भेटला, आत्ताची वेळ नको बघू, जन्मोजन्मी त्याच्या सोबत बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, नाही का? अगं जन्मोजन्मी त्याच्या सोबत म्हणून या जन्मामध्ये बसल्या जागी त्याची प्राप्ती झाली. आणि जर का भगवंताची बसल्या जागी प्राप्ती करून घ्यायची असेल तर आमच्या संतांनी पर्याय व्यवस्था करून ठेवली आहे, ती म्हणजे हातानं टाळी मुखानं नामचिंतन. हा कलियुगाचा बेनिफिट आहे. कलियुगामध्ये ना खूप मोठ्याला यज्ञ करायची गरज नाही, खूप मोठं नामजप करत बसायची गरज नाही. तुम्ही बसल्या जागी जर नुसतं भगवंताचं नामचिंतन केलं तरी सुद्धा भगवंताची प्राप्ती होते. क्योंकि कारण पहिले ना द्वापार युगामध्ये, सतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये जर भगवंताची प्राप्ती करायची असेल ना, हत्तीची सोंड असते का, हत्तीची सोंड, त्या सोंडे एवढी धार लावावी लागत होती गावरान तुपाची, यज्ञ करावे लागत होते, तेव्हा भगवंताची प्राप्ती होत होती. पण कलियुगाचा हा एक फायदा आहे. काय? हे कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी, हो कलियुगा माझी, कलियुगा माझी करावे कीर्तन, 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 कलियुगा माझी करावे कीर्तन.
हो तेने नारायण भेट देई, तेने नारायण भेट देई, हो तेने नारायण भेट देई, हो तेने नारायण भेट देई. कलियुगा माझी, हो कलियुगा माझी, कलियुगा माझी करावे कीर्तना, हो तेने नारायण भेट देई, कलियुगा माझी करावे कीर्तना, कलियुगा माझी करावे कीर्तना, तेने नारायण भेटी, कलियुगा माझी करावे कीर्तना, तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये बसल्या जागी जर अंतकरणापासून देवाचा धावा केला ना तर भगवंताची प्राप्ती होते. तुम्ही म्हणसान महाराज मग देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी पैसे पाहिजे का? श्रीमंत ए पोराव गप्प बसा रे. भगवंताची जर प्राप्ती करून घ्यायची असेल मग फक्त पैसेवाल्यांनीच करायची का? अजिबात नाही. इथं तो भेदभाव होतच नाही. माझ्या वारकरी संप्रदायामध्ये जातीपात्याला किंमत नाही, गरीब श्रीमंतीला किंमत नाही. इथं फक्त अंतकरण शुद्ध असलं की भगवंताची प्राप्ती होते. भिल्ल समाजाची शबरी महाराज, भिल्ल समाजाची शबरी होती, पर शबरीची उष्टी बोरं माझा जगाचा मालक खातोय. किती उदार अंतकरणाचा. त्यानं नाही जात बघितली आणि जात ज्यानं बघितली त्याला फिरून तिची उष्टी बोरं खायलाच लावली. तो म्हणजे साधूच्या रूपात लखन होता 14 वर्षाच्या वनवासात. शबरी मातेची उष्टी बोरं खात होते. म्हणजे तुम्हाला टाइम होई का उठा ना? नाही माल काय नाही, मी काय जबरदस्ती पैरू. जिथलं बिवार होतं तिथलं वय गे म्हण. आहे ते तुम्ही बसेले तू वावर राहिले म्हणे नार मुलांले ती टाक राहिनो मी. तुम्ही फक्त माल सांगा आवर रे आप्पा, मी लगेच आवरेली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. कथा भाग तुम्हाला माहिती आहे ते सांगून मला वेळ खर्च करायचा नाही. या शबरी मातेनं वाट बघावी 82 वर्षाची होईसपर्यंत की जगाचा मालक येतोय मला भेटायला, आणि दररोज सडा रांगोळी करायची. प्रभू रामचंद्र येत आहेत म्हणून बोरं चाकून ठेवायची. उष्टी बोरं देवाला खाऊ घालायची नव्हती, पण भाव असा होता एकही बोर आंबट बोर माझ्या जगाच्या मालकाला जाऊ नये म्हणून प्रत्येक गोड बोर चाखत होती आणि ते टोकरीमध्ये टाकत होती. आणि ती उष्टी बोरं जेव्हा प्रभू रामचंद्र लखनजींना घेऊन गेले, सांगितलं भैया अरे अपनी माँ का प्रसाद है वही तू भी पाले. लखनजी म्हणे बापरे हाय बहीण ना उष्टा बोरे का वाढ राहा ना म्हणे. आऊ भाऊ अंत वय काय कोलगेट होता का ब्रश होता? नको ते विचार येत लखनजीना मनमा. लखनजीच्या हातात बोरं दिली, लखनजीनं घेतली. प्रभूचं लक्ष नाही असं लखनजींना वाटलं. ती बोरं दिली साईडला फेकून. बोरं फेकून दिली, खाल्ली नाही लखनजीनी. पण भगवंत असा आहे कितीही कोपऱ्यामध्ये त्याची नजर जाते, कितीही कोपऱ्यामध्ये. काही काही लोकांना वाटतं ना मी दरवाजा बंद करून पाप करतोय कोणीच बघत नाही. दादा लोकांच्या नजरेत धूळ झोकू शकतो पण जगाच्या मालकात नजरेत नाही. तुम्ही चांगलं करा अथवा वाईट तो तुम्हाला पाहतोय. आणि माझं तत्व असं आहे लोक मला काय म्हणतील, लोक बघताय का नाही बघताय त्याच्यापेक्षा माझा जगाचा मालक मला पाहतोय हे मनात भाव असतात माझे. क्योंकि भाई मैं तो हर प्रोग्राम में कहता हूँ गुरुजी ए मुझे लगी शाम संग प्रीत कि दुनिया क्या जाने, हो मुझे लगी प्रभु संग प्रीत कि दुनिया क्या जाने. अरे क्या जाने भाई क्या जाने दुनिया क्या जाने. मुझे लगी प्रभु संग प्रीत ये दुनिया क्या जाने. मुझे लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने. लोकांच्या नादी लागायचं नाही. लोक कोणले चांगला म्हणतात नाही, बरोबर आहे का नाही. ज्यासले किडा पाडान सवय आहे ते चांगलं कस काय दखू शकतील. आणि किडा पाडणं सुद्धा रक्तामात दोष राहत. बर माल सांगा ना या लाईटी लावायचे त्या कसांसाठी लायले तो काका टोपीवाला बाबा लाईटी कसांसाठी लावतोस आपण? उजडकरांसाठी ना, उजडकरांसाठी ना. जटे उजडकरांसाठी लाईट लाव का तठेच किडा पडतो.
जटे उजायकरण करता लाईटी लावतं तेच किडा पडतस. पण मला असं सांगा, हा लाईट किडा असले बॅन बंद पडस का? वा वा. हा लाईट बंद नाही पडत. लाईटले पक्क माहिती या किडा उजी वय घेत पायटा लागून जगतीन मरीत जातीन या. बरोबर आहे ना? पायटे पायटे किडा मर जाल राहतात. मनीषे असा किडाच नाही वर्षे लागू नये बाबा. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. मी मध्ये पण सांगून गेलो की भगवंताचं नामचिंतन करत असताना लोक काय म्हणतील हा विचार करायचा नाही. जगाचा मालक आपल्याला कसा आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्याला पसंत करेल या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. कारण लोकांच्यासाठी जर आपण करायला गेलो ना, लोकांना आवडेल तसं जर करायला गेलात तर लोकांची अपेक्षा मरेपर्यंत तुम्ही पूर्ण करू शकत नाही. कारण ज्यांच्यासाठी तुम्ही चांगले आहात ते तुम्हाला ॲक्सेप्ट करून घेतात आणि ज्यासले तुम्ही चालतच नाही त्यासले करता देव जरी बनी घ्यात तरी तुम्ही त्यासले चालणार. त्यासना करता देव जरी बनी घ्यात तरी त्या तुमले तीच नजर मदकते ना. तो हा ज्याचे होतो आता आहे ओ पोपट आता आहे नाही अण्णा 150 आता किडा पाडरा नका. लोकांच्या नादी लागायचं नाही. लोकांचं कामच आहे नावं ठेवणं नाही का. जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल अरे लोकांचं जाऊ द्या. माझ्या मीराबाईनं जेव्हा देवाची भक्ती करावी मंदिरात जाऊन नाचावं, लोक विरोध करत असतील विषय नाही दादा. स्वतःचा बाप विरोध करत होता तरी सुद्धा नाही मानलं. फक्त नातं जोडलं ते माझ्या भगवंताशी. आणि भक्ती करत असताना लोक काय म्हणतील हा विचार डोक्यात ठेवायचा नाही. भगवंताशी नातं जोडायचे. लोक कोणले चांगला म्हणतात नाही. जो सरपंच तुम्ही बिनविरोध काढतस ना माऊली बाबा, जो सरपंच बिनविरोध बनवतस सांग आणि टाइमले बिनविरोध म्हणतस पण त्याला गावामा कोणाच विरोध नाही रास का. बिनविरोध सरपंच आहे तरी मागे किडा पाडणारा सांग तसा तो ते मला चालत नाही रे पण आहे माऊली बाबांचा सत्यानाश करा. म्हणजे जो बिनविरोध सरपंच आहे त्यांना सुद्धा किडा पाडणार आहेत. बरं सरपंचानं जाऊ द्या, काही काही अवलाद अशीशी आमना म्हाताराला अक्कल नाही हो. म्हणजे ज्याने पैदा करत याला अक्कल नाही असा म्हणणारा सुद्धा जन्माला येईल शेतच. थोडं उघडं बोलस मी. बरं तो बापमा जरी दोष काढस वय ते तुमनामा मनामा काढाव नाही कसावर ते. म्हणून हे दोष काढणाऱ्यांच्या नादी लागायचंच नाही. हा 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 त्याच ना तो खानदानी धंदा आहे. तो ते चांगलं बघू शकत नाही. म्हणून या लोकांच्या नादी लागायचंच नाही. मला तर असे अनुभव आले ना महाराज डॉक्टर साहेब माऊली बाबा. असा अनुभव होणार ना पहिले मी म्हणा व्हिडिओ व्हायरल होत का त्या कमेंट्स वाचू मी. इथल्या भारी भारी कमेंट्स ना. म्हणजे मला माहिती आहे म्हणे एवढी लायकी नाही शे मला पक्क माहिती आहे. पण तरी काही काही लोक कमेंट्स करतस ना त्या काय सांग बाई कलियुगमा रवी किरण महाराजले देख का असं वाटस कृष्ण भगवानच शेबो. मला